brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पद्मसिंह पाटील जे राणा पाटलाचा बाप आहे, हा स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या खून खटल्यामध्ये आरोपी आहे 302. छोटं शहर आहे, छोटं खेड आहे तुळजापूर, इथे ड्रग्स कसं काय पोहोचतो? मला वाटतं हा प्रश्न राणा पाटील, कारण हे सगळे ह्या लुटारू टीमचे आका आहेत आणि तोही डबल मर्डर. समत काजी जे त्यांचे चालक होते माझ्या वडिलांचे, त्यांचा आणि स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुपारी देऊन खून करणं, मला वाटतं ह्याच्यापेक्षा नीच वृत्ती आणि नीच प्रवृत्ती ह्या जगात असू शकत नाही. तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रामधल्या पैशाचा जर कोणी अपहार केला तर इथं अनेक कुटुंबाचं तुम्हाला उदाहरण देईल की तिची वाद कशी झाली, तिच्याने आईचं खाल्लं किंवा तिथं वाईट वागले किंवा तिथं भ्रष्टाचार केला तर त्याची किती वाईट अवस्था दुरावस्था झाली. की राणा पाटलाच्या मुलानं जर ड्रग्जचं व्यसन केलं आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेतली तर ते त्यांना चालणार आहे. मग जे ड्रग्जचं विष आणून इथं विकत होते त्यांना चूक सुधारायची संधी राणा पाटील देणार आहेत का? भारतीय जनता पार्टीची जुनी जाणती मंडळी आहेत जी बिचारी वर्षानुवर्ष भाजपचा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी लढले, ह्याच बापलेका विरुद्ध राणा पाटील आणि पद्मसिंह पाटलाविरुद्ध ज्यांचं आयुष्य संघर्ष करण्यात गेलं, आज दुर्दैवाने त्या लोकांचं भाजपात ऐकलं जात नाही. कारण 40 वर्ष मंत्रीपद राहिल्यानंतर जी मलाई हाणलेली आहे आणि ती मलाई वाचवण्यासाठीच ते भारतीय जनता पार्टीत गेले होते. तुळजापूर शहरातल्या लोकांना शुद्ध बोलायचं, नाकातल्या नाकात बोलायचं, त्यांना वाटतं फार मी शहाणा आहे, पण अक्कल फक्त मला एकट्यालाच आहे. इथली जनता जाणते खासदारकीची निवडणूक लढवायची असेल तर बायकोच पाहिजे, आमदारकीची असेल तर आपण स्वतःच पाहिजे. म्हणजे आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन सुटलं तर लगेच बायकोचं नाव. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी धाराशिवमध्ये आलोय आणि धाराशिवमध्ये तुळजापूर नगरपालिका निवडणुकीची प्रचंड चर्चा होते. एक पहिलं कारण इथे ड्रग्सचे झालेले आरोप, भाजपचा जो उमेदवार आहे त्याच्यावर ड्रग्सच्या केस दाखल असताना भाजपने तरी सुद्धा त्यांना दिलेली उमेदवारी, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत असताना सुद्धा तुळजापूरमध्ये मात्र ओमराजेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे मवियातले तिन्ही घटक पक्ष एक दिलाने या निवडणुकीत लढत आहेत. अर्थात रात्री उशीर झालाय, आम्ही ओमराजेंना शोधत शोधत तुळजापूरमध्ये आलोय, ते आपल्याला भेटलेत. ओमराजे, आम्ही पूर्ण तुळजापूरमध्ये फिरत होतो, भाजपचे झेंडे लागलेत, भाजपचे काय बॅनर वगैरे लागलेत, पण ही लढाई आता तुमच्यासाठी कुठल्या दिशेने चालली आहे? तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवली आहे? राणा पाटील तुमच्या समोर आहेत, जे भाजपचे आमदार आहेत, काय यांनी निवडणुकीकडे कसं बघायचं? केंद्रात जरी या निवडणुकीचे केंद्रबिंदू जरी ड्रग्सचे आरोप असले तरी सुद्धा मुळात राजकारणात साधन सुचितेच्या गोष्टी करणार भाजप, जे पार्टी विथ डिफरन्स म्हणून त्या ठिकाणी गणलं जातं, मला वाटतं त्या भारतीय जनता पार्टीनं आता हा विचार करायचा आहे की ड्रग्स सारख्या गंभीर गुन्ह्यात जो आरोपी 2 महिने जेलमध्ये राहून आलाय, ज्याच्यावर 15 मटक्याची बुकी चालवणं, 2 नंबरचे व्यवसाय करणं, अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत पोलीस स्टेशनला, अशा प्रवृत्तीच्या, अशा वृत्तीच्या आरोपीला आपण भारतीय जनता पार्टीची थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्या ठिकाणी कमळ ह्या चिन्हावर द्यायची, ह्याची थोडी लाज, लज्जा, ब्रूशरम काय वाटते का राणा पाटलाला? हा माझा पहिला सवाल आहे. आणि दुसरं, अशा पद्धतीनं अशा वृत्तीची जी लोक आहेत ती लोक जर राजकारणात आम्ही नगराध्यक्ष पदासाठी परत त्यांना पुढं करत असू तर आम्ही राजकारणी नेमकं लोकांना काय संदेश द्यायला लागलोय की आम्ही ह्या छोट्या आकाचे मोठे आका आहोत असं राणा पाटलाला सिद्ध करायचंय का? मी तुळजापूरच्या जनतेला नम्र आवाहन करतो की आज जो काही पैशाचा उच्छांद या ठिकाणी दिसतोय, तुम्ही जे म्हणताय झेंडे लावलेत, बॅनर लावलेत, ही सगळी ड्रग्सची विक्री करून आणलेला पैसा आहे. हे सगळं इथलं आलेलं यात्रा अनुदान हाणून मिळवलेले पैसे आहेत भ्रष्टाचार करून. हे सगळं मटक्याची बुकी चालवणं, 2 नंबरचे व्यवसाय करणं, ब्लॅकमेलिंग करणं, ह्या पद्धतीनं गैरमार्गानं, वाम मार्गानं, नीच वृत्तीनं, नीच प्रवृत्तीनं कमावलेला पैसा आहे. आणि मला तुळजापूरच्या नागरिकावर विश्वास आहे की ह्याच नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत ज्या वेळेस पुढच्या लोकांकडनं, कारण ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापेक्षा राणा पाटलाकडे कितीतरी अधिकचे पैसे आहेत, कारण 40 वर्ष मंत्रीपद राहिल्यानंतर जी मलाई हाणलेली आहे आणि ती मलाई वाचवण्यासाठीच ते भारतीय जनता पार्टीत गेले होते एका रात्रीत. नाव विकासाचं होतं पण भारतीय जनता पार्टीत जायचं कारणच एवढं होतं की मला माझी जी हाणलेली संपत्ती आहे, ट्रस्ट आहे, ती ईडीची धाड टाकून त्या ठिकाणी अडचणीत येऊ नये, ह्याच्यासाठी एका रात्रीत भाजपवासी झालेले जे
राणा पाटील आहेत. मला वाटते त्यांनी अशा पद्धतीनं अशा व्यक्तीला पाठिंबा देणं, अशा व्यक्तीला परत उमेदवारी देणं, तुळजापूरच्या जनतेला इतकंच आव्हान आहे की ह्याच्यापेक्षा जास्त पैसे राणा पाटलाकडे आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही 3400 मताचं लीड या तुळजापूर शहरातनं दिलं होतं, जेव्हा की ओमराजेने एक पैसाही मत घेण्यासाठी कुणाला दिलेला नव्हता. माझं काय होतं तर फक्त सामान्य माणसाशी असणारा संपर्क, सामान्य माणसासाठी अविरतपणे 5 वर्ष केलेलं काम आणि सामान्य माणसासाठी दिलेली 5 वर्षातली अखंड वेळ. मी दुपारी त्यांच्यासोबत बोलत होतो. भाजपच्या उमेदवारांना मी हाच प्रश्न विचारला, तर त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, चूक झाली ती मी दुरुस्त करेन. ज्यावेळेला संध्याकाळी मी राणा पाटलांसोबत बोललो, राणा पाटलांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे, चूक झाली त्याच्याकडून, पण राजकारणामध्ये मनपरिवर्तनाला काही जागा आहे का नाही? जर मग ते बदलायला तयार असतील तर मग प्रॉब्लेम कुठे आहे? काय कशाचं बदल तुम्ही देव माणसाचं सांगायलेत का परिवर्तन? मला खरं तर त्यांच्या बुद्धीची करावी तेवढी कीव वाटते. आपण राजकीय नेतृत्व करणारी माणसं जर अशा लोकांना पाठीशी घालत असू आणि त्याचं जर उदात्तीकरण करत असू तर ते अतिशय दुर्दैवी आहे. माझा प्रश्न राणा पाटलालाच आहे की राणा पाटलाच्या मुलानं जर ड्रग्जचं व्यसन केलं आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेतली तर ते त्यांना चालणार आहे का? मग जे ड्रग्जचं विष आणून इथं विकत होते त्यांना चूक सुधारायची संधी राणा पाटील देणार आहेत का? तिने केलेल्या चुकीमुळं या तुळजापूर शहरातल्या कित्येक लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेत. मग त्याची जबाबदारी घेणार आहेत का? नीचपणा आहे हा. अशा वृत्तीच्या लोकाला त्या ठिकाणी राजकारणातनं बाजूला करणं, खड्यासारखं वेचून बाजूला टाकणं. भारतीय जनता पार्टीत दुसरा माणूसच नव्हता का? कुणाला द्यायचं ना, दुसऱ्याला द्यायचं, किमान संदेश तर द्यायचा की अशा पद्धतीचं काम जर तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला राजकारणात संधी देणार नाही, आम्ही तुम्हाला बाजूला ठेवू. मग त्यावेळेस आम्ही म्हणलं असतं पार्टी विथ डिफरन्स, साधन सुचितेच्या गोष्टी तुम्ही करता त्यालाही आम्ही मान्य केलं असतं. पण मुळात हा सगळा निर्णय आहे तो राणा पाटलाचा आहे. भारतीय जनता पार्टीची जी जुनी जाणती मंडळी आहेत, जी बिचारी वर्षानुवर्ष भाजपचा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी लढले, ह्याच बापलेका विरुद्ध राणा पाटील आणि पद्मश्री पाटला विरुद्ध ज्यांचं आयुष्य संघर्ष करण्यात गेलं, आज दुर्दैवाने त्या लोकांचं भाजपात ऐकलं जात नाही. ही दुरावस्था आहे. राष्ट्रीय सेवक संघाचं RSSचं त्या ठिकाणी ऐकलं जात नाही. त्यांनी सांगितलं होतं त्या महंतांना उमेदवारी देण्याच्या बाबतीत. ही सगळी कोंडबळ आहे आणि ही 2 नंबरचा धंद्यातनं पैसे कमवणे, भ्रष्टाचार करणे आणि त्याचा हा आका आहे. मी ड्रग्स बद्दल त्यांना विचारलं तर त्यावेळेला त्यांचं मला प्रश्न होता की तुम्ही ओमराजेंना याबद्दल का विचारत नाही, कारण ते सुद्धा एका प्रकरणामध्ये आरोपी होते आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली. हा प्रश्न त्यांच्याकडून आता तुमच्याकडे आला. निश्चित पद्मश्री पाटील जे राणा पाटलाचा बाप आहे, हा स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या खून खटल्यामध्ये आरोपी आहे 302चा आणि तोही डबल मर्डर. समत काजी जे त्यांचे चालक होते माझ्या वडिलांचे, त्यांचा आणि स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुपारी देऊन खून करणं, मला वाटतं ह्याच्यापेक्षा नीच वृत्ती आणि नीच प्रवृत्ती ह्या जगात असू शकत नाही. स्वतःच्या रक्ताच्या नातातल्या माणसाचा जर खून करायची भावना एखाद्या माणसाच्या मनात येत असेल, ह्याच्यापेक्षा नीच वृत्ती असू शकत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनाच माझा सवाल आहे की त्यांच्यावर 307चा गुन्हा त्यांच्यावर पण आहेत ना, त्यांच्यावरही गुन्हे आहेत बघा म्हणा. पण त्याच्यासाठी मी कधी 1 दिवसाची जेलमध्ये गेलोय का? आपण माहिती घ्या. पण असा या निमित्ताने सुद्धा हा प्रश्न आहे की ही निवडणूक होण्यापूर्वी धाराशिव तुळजापूर देवस्थानची महंत निवडणूक लढणार होती अशी चर्चा होती आणि त्यासाठी महाविकास आघाडी तयार होती की तुम्ही जर अपक्ष अर्ज भराल तर आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. भाजपकडून त्यांनी एक अर्ज भरलेला होता आणि एक अपक्ष अर्ज भरला होता. कुठे पाल चुकलुकली? अडचण नेमकी कुठे झाली? मी म्हणताना काय म्हणलं की तुमची भूमिका इथलं हे भ्रष्टाचाराचं जे मूळ आहे, जे ड्रग्सचं मूळ आहे, जे 2 नंबर धंद्याचं मूळ आहे, हे संपुष्टात यावं, तुळजापूरची बदनामी थांबावी, हा तुमचा उद्देश आहे आणि हा चांगला आहे. फक्त मी म्हणताना इतकीच विनंती केली की मी हे एका राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, नेतृत्व करतो. तुम्ही लढत असताना अपक्ष म्हणून लढा आणि महंत ही जागा मला वाटते फार उंचीची आहे. तुम्ही कुठल्या तरी पक्षाचं सिम्बॉल घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून तुम्ही ती निवडणूक लढवा. आमचा कुणीही कॅन्डिडेट तुमच्या विरोधात असणार नाही. आम्ही ती माघार घेऊ आणि मोठ्या मनानं ह्या शहराचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही पाठीशी राहू. पण मला वाटतं त्या प्रस्तावाला राणा पाटलांना खरं हे करायचंच नव्हतं. फक्त त्या महंतांना वेड्यात करण्याचा प्रकार मला वाटतं राणा पाटलांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं तुळजापूर मधल्या जनतेला वेड्यात काढायचं काम केलंय आणि जनता निश्चितपणे ह्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ओमराजे कसा आहे, ओमराजे किती वेळ लोकांसाठी देतो हे जनतेनं जवळून बघितलंय.
मला आपल्याला एवढंच सांगायचंय की कोरोनाचा कालावधी असेल त्यावेळेस मी कधी एकही दिवस घरात बसलेलो नाही. मी कायम जनतेमध्ये होतो. पूर परिस्थिती आली तरी ओमराजे कधी घरात नव्हता, कायम जनतेबरोबर होतो. त्यामुळं माझी भावना, माझं काम, माझा प्रामाणिकपणा, माझं वागणं हे सगळं जनतेला माहिती आहे. जसे राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा मलिदा खाऊन तो मलिदा वाचवण्यासाठी, ईडीची धाड वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन शुद्ध झाले, तसं ओमराजेनं काहीच काळं केलं नव्हतं, त्यामुळे काही वाचवायचा प्रश्नच नव्हता. म्हणून ठामपणे ओमराजे आज जागेवर उभा आहे. हा फरक आहे त्यांच्यामधला आणि माझ्यामधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचवलेला उमेदवार महंत, जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर तुम्हाला तो चालला असता? निश्चितपणे त्यांनी अपक्ष म्हणून ती निवडणूक जर लढवली असती, कारण त्यांचा उद्देश एक लक्षात घ्या, पक्षीय राजकारण नंतर येतं. माझं असं मत आहे की तुळजापूर मधली घाण साफ झाली पाहिजे, हा माझाही उद्देश आहे. आणि त्या उद्देशाची समांतर भूमिका असणारा निर्णय त्या ठिकाणी महंतांनी घेतला होता आणि त्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा होता. मी फक्त त्यांना एवढीच विनंती केली की ही भारतीय जनता पार्टी उद्या काय करणार, सगळीकडे महाराष्ट्रात सांगड सुटणार की आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बिनविरोध, त्याचा हाईप करणार. आणि मला असं वाटलं की महंतांनी कुठल्या तरी पक्षाचं लेबल लावून घेण्यापेक्षा सगळ्या पक्षाच्या वतीनं सगळ्याच लोकांनी पाठिंबा दिलाय, तर तुम्ही अपक्ष राहा आणि अपक्ष राहून तुम्ही ते काम करा, इतकीच अपेक्षा होती. मी झाडून सगळ्यांना हा प्रश्न विचारलाय की ड्रग्ज म्हटलं की पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये ड्रग्सचे केसेस सापडले. छोटं शहर आहे, छोटं खेड आहे तुळजापूर, इथे ड्रग्ज कसं काय पोहोचलं? मला वाटतं हा प्रश्न राणा पाटील, कारण हे सगळ्या ह्या लुटारू टीमचे आका आहेत. जी मंडळी त्या ठिकाणी ह्या ड्रग्सचा व्यवहार करत होती, ड्रग्सचं सेवन करत होती, मटक्याच्या बुक्या चालवायची, 2 नंबरचे व्यवसाय करायचे, त्या ठिकाणी तुळजाभवानी तीर्थक्षेत्रासाठी आलेल्या निधीचा अपहार करायचा, त्याच्यातनं पैसे कमवायचे, भ्रष्टाचार करायचा, ह्याच्यामध्ये लिप्त असणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि ह्या सगळ्या टोळी प्रमुख जे आहेत ते राणा पाटील आहेत. त्यामुळे त्या टोळीतला कुठलाही जो माणूस आहे तो सुटू द्यायचा नाही, त्यामुळे त्याचं समर्थनच करत राहायचं, अशा वृत्तीची ही मंडळी आहेत. आणि मी एक सांगतो, मगाशीच तुम्हाला म्हणलं, स्वतःच्या रक्ताच्या नात्यातल्या माणसाची सुपारी देऊन हत्या करण्याची भूमिका जी माणसं घेत असतील, ती लोक सामान्य माणसाचा काय विचार करणार आहेत? त्यांना काय घेणं देणं पडलंय, कुणाचं कशी का वाट लागणार? मंदिर देवस्थानशी संबंधित काही व्यक्ती सुद्धा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे उमेदवार आहेत विनोद कदम, जे पुजारी असल्याचं सांगतात आणि त्यांनी मंदिर देवस्थानमध्ये या पद्धतीने कारभार सुरू आहे त्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. म्हणजे आता मी त्यांना स्कोर करतो की त्यांच्या म्हणण्यानुसार गार्ड्स जे मंदिरात देण्यात आले त्याची एजन्सी वेगळी आहे, मंदिराचे गार्ड्स वेगळे आहेत. त्याचबरोबर इथले पासेसचं जे नियोजन आहे त्या पासेसमध्ये सुद्धा गडबडी असं त्यांना वाटतं. इथं लाडू जे बनतं, त्या अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी संशय व्यक्त केलाय. आता अर्थात त्याची चौकशी होईल, त्यातून सत्य वेगळं येईल, पण ही जी चर्चा सुरू झाली या निमित्ताने, काय सुरू आहे देवस्थानमध्ये? सगळ्यात महत्वाचं, जे राणा पाटील ह्या ठिकाणी येऊन तुळजापूरचा विकास तिरुपतीच्या धर्तीवर करायच्या घोषणा, हवेतल्या गोळीबार म्हणतो आपण, हवेतला गोळीबार जे करतायत, त्या राणा पाटलांचे वडील आणि राणा पाटील 40-45 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहत असताना ज्या तेर ह्या गावातनं ती येतात, त्या तेर गावात संत गोरोबा काकाचं मंदिर आहे. त्या गोरोबा काकाच्या मंदिरावरचे पत्रे ही बापलेख मंत्री असताना त्यांच्याच्यानं 40-45 वर्ष काढणं झालं नाही. हे पत्रे सुद्धा हटवायचं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं काम मधुकरराव चव्हाण साहेब ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी ते केलं. मला वाटतं ह्या वृत्तीची ही सगळी माणसं आहेत. आणि आता तुळजापूर शहरातल्या लोकांना शुद्ध बोलायचं, नाकातल्या नाकात बोलायचं, त्यांना वाटतं फार मी शहाणा आहे, पण अक्कल फक्त मला एकट्यालाच आहे. इथली जनता जाणते, खासदारकीची निवडणूक लढवायची असेल तर बायकोच पाहिजे, आमदारकीची असेल तर आपण स्वतःच पाहिजे. म्हणजे आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन सुटलं तर लगेच बायकोचं नाव पडलं. मग इथल्या बाकीच्या लोकांना काम करायची, समाजकारणाची अक्कल नाही का? जी काय अक्कल आहे ती पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबालाच आहे का? मी आपल्याला उदाहरण देतो. आज मी जिथून आमदार होतो त्या ठिकाणाहून ज्या वेळेस मी खासदार झालो, ती आमदारकीची जागा ना माझी बायको तिथं आमदार झाली, ना माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली. तिथं आज कैलास पाटील जे जिल्हा परिषद सदस्य होते त्या ठिकाणाहून आमदार झाले, 2 टर्म आमदार झाले. माझी भूमिकाच ती आहे की प्रामाणिक माणसं ह्या राजकारणात आली पाहिजेत, राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी आवश्यक असणारं, लोकांसाठी तळमळ असणारं, लोकांच्या भावना जाणून घेणारं राजकारण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्या भावनेतनं मी काम करतोय. अजून एक मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा नाहीये, कारण या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा तो चर्चेत येईल. 1800 कोटी रुपये हे देवस्थानच्या विकासासाठी येणार आहेत, म्हणून ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची झाली आहे, म्हणून एवढा जोर लावला जातोय. कसं आहे, आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे. मला वाटतंय तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रामधल्या पैशाचा जर कुणी अपहार केला
तर इथं अनेक कुटुंबाचं तुम्हाला उदाहरण देईल की त्याची वाताहत कशी झाली, ते ज्याने आईचं खाल्लं किंवा तिथं वाईट वागले किंवा तिथं भ्रष्टाचार केला तर त्याची किती वाईट अवस्था आणि दुरावस्था झाली, अशी अनेक उदाहरणं आपल्याला तुळजापूर शहरात सापडतील. म्हणून माझं सगळ्यांनाच विनंती आहे की अशा पद्धतीनं वाईट मार्गानं, वाईट उद्देशानं, स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी तुळजापूरमधल्या तुळजाभवानीच्या भक्तांनी जे अर्पण केलेले पैसे आहेत त्याचा कृपा करून अपहार करू नका. त्याच्याकडे वाईट नजरेनं, वाकड्या नजरेनं बघू नका. कारण ते कष्टाचे पैसे आहेत, घामाचे पैसे आहेत. तुम्ही तुळजाभवानीची जर पेटी कधी उघडलेली बघितली तर 5 रुपयाच्या म्हणजे 10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या नाणी, जी अक्षरशः मजुरी करणाऱ्या माणसानं, शेती करणाऱ्या माणसानं स्वतःच्या रक्ताचं पाणी, हाडाची काढ करून कमवलेली असते, ते दान ते तुळजाभवानीला देतोय. मला वाटतं त्याची तरी लाज ठेवा. अशावरचा प्रश्न आता असं आहे ना की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक वाद आहेत आणि अनेक ठिकाणी ही आघाडी होत नाही. पण हे तुम्ही कसं जुळवून आणलं? म्हणजे तुमच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आहे आणि सोबत काँग्रेस सुद्धा आहेत आणि कुठलेही वाद नव्हता. निश्चितपणे कसं आहे, इथल्या सगळ्यांचा आमचा उद्देश महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचा होता की शहराचं शुद्धीकरण हा पहिला उद्देश होता. आणि त्याच्यासाठी मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल, त्याच्यासाठी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सुद्धा आमच्या सोबत आहे. त्यामुळं आमच्या भूमिकेशी सहमत असणारी, आमच्या भूमिकेला न्याय भूमिका मांडणारी सगळी जुनी जाणती लोक, मग ती कुठल्या का पक्षात असणार, ती सगळीच्या सगळे आमच्या सोबत आहेत ह्या विचारानं. मला वाटतंय त्यांचा कुठेही अपेक्षाभंग होऊ न देणं आणि एक संदेश देणं पूर्ण महाराष्ट्रात की अशा प्रवृत्तीची, अशा वृत्तीची लोक जर तुम्ही राजकारणात आणू पाहतील तर लोक लोकशाहीच्या मार्गाने त्यांना खड्यासारखं वेचून बाजूला फेकून देतील. हा संदेश ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. कारण आम्ही जे निवडणुकीला उमेदवार आमचे उभे आहेत, तो माणूस 17 वर्ष पांडुरंगाची वारी करतोय. अतिशय प्रामाणिक माणूस. तुम्ही अख्ख्या तुळजापूरमध्ये जरी फिरून अमर मगरांबद्दल विचारलं तरी एकही माणूस त्यांच्याकडे बोट दाखवू शकणार नाही. 15 वर्ष नगरसेवक राहिलेला हा माणूस, अतिशय निर्मळ चरित्र, चांगलं काम, प्रामाणिक वागणं असा माणूस आज त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय. निश्चितपणे तुळजापूरची जनता त्यांना न्याय देईल, आपलं मत देईल. ज्या पद्धतीनं ओमराजेला 34 मताची आघाडी तुळजापूर शहरातील लोकांनी दिलंय, त्याच पद्धतीने ह्यांना सुद्धा 34 पेक्षा एक तरी जास्त मत टाकून विजयी करतील. ओमराजेंचं एक प्रकारे आपण धन्यवाद देऊयात. त्यांनी आमची हुशारी न काढता, पत्रकारांवरती कुठलाही राग न दाखवता आमच्या सगळ्या कठीण प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. एक प्रश्न राणा पाटलांकडून सुद्धा आलेला होता, तो सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे टोलवलाय. त्यामुळं त्यांचं धन्यवाद. फार उशीर झालेला असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला भरपूर वेळ आमच्यासोबत चर्चा केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि मुंबईतच्या चावडीसाठी तुम्हाला आतापासून निमंत्रण मी देतो. या निवडणुकीकडे आमचं लक्ष असेल. तुळजापूरमध्ये काय होतंय याचं लक्ष आपण बघूया. निकालाच्या दिवशी सुद्धा आपण या लढतीकडे विशेष लक्ष असणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक, तुळजापूर, धाराशिव.